हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपला बेत आहे ते म्हणजे पापडांचा म्हणजेच फेण्या करणार आहोत आज आपण. साबुदाणापासून फेण्या करणार आहोत. एकदम सोप्या सरळ आहेत, बनवायलाही सोप्या आणि जास्त काही खटपट लागत नाही. जसे बाकीच्या पापडांमध्ये खूप वेळ लागतो, प्रेस करावे लागतात पापड, त्याच्यात सुकवावे लागतात. तर हे जे पापड आहेत ना एकदम बनवायलाही सोपे, करायलाही सोपे आणि खायला पण एकदम सोपे. तर चला आपण आज करणार आहोत. ऊन एवढं काही बऱ्यापैकी नाही पण करणार आहोत आपण. बघूया जेवढं ऊन पडेल तेवढे सुकतील, नाही तर मग दुसऱ्या दिवशी आपण परत ऊन लावणार. तर पापड म्हटलं की 2 ते 3 ऊनं चांगली लावावीच लागतात. मग तुमचे कोणतेही पापड असू दे. तर आज आपण साबुदाण्यापासून फेण्या बनवणार आहोत. तर चला डायरेक्ट बनवूया. सकाळ सकाळ एकदम मस्तपैकी फेण्या बनवतो चला. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला डायरेक्ट आता आपण जे काही कसे बनवले जातात ते बघूया. आणि ह्याच्यामध्ये अजिबात कुठला सोडा नाही, कुठला पापड खार नाही, काहीच नाही. तरीही हे ज्या फेण्या आहेत त्या खूप छान होतात, मस्त होतात आणि उपवासाला वगैरे खाऊ शकता तुम्ही. त्याच्यामुळे पापड जसे आपण बटाट्याचे पापड बनवतो त्याच पद्धतीने ह्या फेण्यासुद्धा बनवल्या जातात. तर चला कसे बनतात, काय बनतात चला दाखवूया. आणि पूर्ण चुलीवर आपण बनवणार आहोत. ह्याला जे काही लागणारे जे काही आहे ते सगळं पण चुलीवर बनवणार. तर चला जाऊया. तर इथे आपला जो काही साबुदाणा आहे तो आपण छानपैकी भिजवून घेतलेला आहे. आता इथे किती क्वांटिटी घेतले, काय घेतले ते आम्ही डायरेक्ट घेतलेलं आहे. कारण की तुम्ही जेवढा साबुदाणा घ्याल तेवढंच पाणी घ्या. ह्याच्यामध्ये जास्ती काही जास्ती हवं, कमी हवं असं काही नाही. तुम्ही जेवढा साबुदाणा घ्याल तेवढंच तुम्ही पाण्याची लिमिट ठेवायची. तर इथे आपण पाणी घेतलेलं आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही नंतर पण टाकू शकता. तर इथे छानपैकी आपण टोप ठेवलेला आहे चुलीवरती. त्याच्यामध्ये थोड्या वेळाने जिरं टाकू. जिरं तर काय आपण टाकणारच आहोत, कारण की ह्याच्यामध्ये जिरं टाकून मस्त लागतं उकळी आल्यानंतर. तर आपण जिरं पण टाकलेलं आहे. तर ही जर रेसिपी तुम्हाला आवडलीच तुम्हीसुद्धा करू शकता. आणि साबुदाण्याचे पापड म्हणजे एकदम सोपे करायला, जास्ती काही वेळ नाही लागत. जसे तांदळाचे पापड असतील, उडदाचे पापड असतील, याला खूप वेळ जातो कारण की त्याची जी काही प्रोसेस आहे ती खूप मोठी आहे त्याच्यामुळे. पण हे जे पापड आहेत ते इझिली होतात, पटकन होतात. त्याला काही जास्ती करायला नाही लागत. फक्त ऊन हवं, कारण की ऊन असेल ना तर पापड सुकतात पण पटकन लगेच. तिथे जो काही आपण साबुदाणा भिजवून घेतला तो आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि हा जो साबून आहे तो प्रॉपर शिजवून घ्यायचा. तुम्ही जेवढं शिजवाल ना तेवढं छानपैकी जे काही पापड आहे ते फुलणार. कारण की जो काही साबुदाणा आहे तो शिजला की प्रॉपरच म्हणजे फुलतो. आणि मेन म्हणजे आमच्याकडे पाऊस पडला त्याच्यामुळे उन्हाचं जे काही थोडं वातावरण आहे तेवढं काही खास नाही. म्हणजे मोठं असं एकदम कडकवालं ऊन नाही आहे. पण ठीक आहे, आज जरी ऊन नाही लागलं तरी आपण उद्या किंवा परवा 2 उन्हा लावणारच आहोत, त्याच्यामुळे काही हरकत नाही. तर आपण छानपैकी चुलीवरती आग केलेली आहे आणि त्याच्यावरती टोप ठेवलेला आहे. आणि मस्तपैकी शिजवून घेणार आहोत. उकळी वगैरे आली की घेणार आणि सतत फिरवत राहायचं जेणेकरून खाली लागू नये यासाठी. आणि ह्याला शिजायला थोडा वेळ जातो फक्त. बाकी काय नंतर टाकायची जी काही प्रोसेस आहे ते एकदम सोपी आहे. आणि आम्ही फर्स्ट टाईम करतोय. गेल्या वेळेस आम्ही म्हणजे थोडेसे केलेले होते. पण त्याच्यामध्ये आमची एक मिस्टेक झाली ती म्हणजे त्याच्यामध्ये थोडं हे जास्ती पडलं, मीठ जास्ती पडलं. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आहे ना साबुदाण्यामध्ये मीठ थोडं कमीच टाकलं ना तरी काही हरकत नाही. तर मीठ जास्ती पडलं आणि घालायला थोडा वेळ गेला. त्याच्यामुळे आम्हाला ते जे काही मिश्रण आहे ते एकदम घट्ट झालं आणि मिठाचं एकदम मिक्स म्हणजे घट्ट झाल्यामुळे मीठ एकत्रित झालं आणि खारट झाले पापड. त्याच्यामुळे आम्ही ह्याच्यामध्ये मिठाचे काही प्रमाण आहे ते कमीच ठेवलेलं आहे, जास्त काही ठेवलेलं नाही आहे. थोडे असे कमी ह्याचे असेल तरी चालते. बघा मीठ आम्ही एकदम कमी टाकलेलं आहे. तुम्ही पण टाकू शकता. आणि हे जे पापड आहेत ते तुम्ही उपवासाला वगैरे इझिली खाऊ शकता. मस्त होतात ते पापड. फक्त तुम्ही जो काही जे मिश्रण आहे ते प्रॉपर शिजवून घ्यायचं. साबुदाणा प्रॉपर शिजलाच पाहिजे आणि नंतर मग तुम्ही घालू शकता. आणि जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. मी त्याच्यावरती नक्की रिप्लाय देईन. आणि साधी सोपी आहे रेसिपी. आम्ही काहीच क्वांटिटीमध्ये घेतलेलं नाही आहे. जेवढं मी एकच सांगेन, जेवढं तुम्ही साबुदाणा घ्याल त्याच्या हिशोबाने पाणी घ्यायचं. आणि जेवढं जर तरी पाण्याची लेवल थोडी जास्त झाली तर काही हरकत नाही, पातळ होतात पापड आणि फुलतातसुद्धा मस्त. आता ह्याच्यामध्ये आपण सोडा नाही टाकलेला आहे किंवा पापड खारसुद्धा टाकलेला नाही आहे. का? तर हे जे पापड आहे ना इझिली फुलतात, मस्त होतात. त्याच्यामुळे काही टाकायची गरज नाही. जसं आपण तांदळाचे पापड असतील त्याच्यामध्ये वगैरे टाकतो फुलावे यासाठी, पण ह्याच्यामध्ये आपण टाकलेलं नाही आहे अजिबात. नॉर्मल तसंच मिश्रण ठेवलेलं आहे. तर हळूहळू जो काही आपला साबुदाणा आहे तो बघा असा फुलत चालला आहे, शिजत चालला आहे आणि त्याचा जो काही कलर आहे तो असा ट्रान्सपरंट होत चालला आहे. म्हणजे ट्रान्सपरंट जे बॉल असतात तसे होत चालले आहेत बघा. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जेवढं तुम्हाला वाटलं की घट्ट होतं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. तर म्हटलं चला आपण पण करूया साबुदाण्याचे फेण्या पण म्हणू शकता, पापड पण म्हणू शकता. ते छानपैकी चुलीवरती आपण मिश्रण ठेवलेलं आहे. आणि जसं शिजत जाईल तसं मग आपण गरम गरमच टाकायचे. तर गरम गरम का टाकायचे? तुम्ही जेवढे गरम गरम पापड कराल ना तेवढे ते फुलतात पण आणि पसरत पण होतात. जेवढे पसरतील तेवढे पापड फुलणार. त्याच्यामुळे पटकन गरम गरम टाकायचे. जेवढं तुम्ही उशीर कराल ना तर मग ते घट्ट होत जाणार.
कधी कधी काय होतं, आपण मिश्रण आधीच बनवून ठेवतो, नंतर मग ऊन आल्यावर टाकतो, पण तसं नाही करायचं. ते घट्ट होतं आणि त्याच्यामुळे खारटपणा पण जास्ती होतं. त्याच्यामुळे पटकन टाकायचे गरम गरम. आणि प्रत्येक पापडाची थोडीफार अशी वेगवेगळी पद्धत आहे, त्या पद्धतीनुसार आपण करत आहोत. तर इथे बघा साबुदाणा छानपैकी फुलतोय आणि आता थोडं उकळी पण येत चाललेली आहे. तर बऱ्यापैकी आता साबुदाणा शिजत चाललेला आहे आपला. आणि आपण जिरं पण मस्त टाकलेलं आहे आणि मस्त हे हे आहे ना, तुम्ही असं पण खाऊ शकता, मस्त लागतं हे. जशी खीर वगैरे केली जाते ना साबुदाण्याची, तसेच हे दिसते सुद्धा, खाऊ पण तुम्ही शकता, मस्त लागतं हे पण. तर हे बघा साबुदाणा किती मस्त शिजलेला आहे. एकदा आता हे जे मिश्रण आहे ते आपण मंद आचेवर ठेवलेलं आहे, जास्त आग नाही केलेली आहे. आता प्रॉपर ते शिजत चालले, त्याच्यामुळे जर तुम्ही अति पण आग केली तर ते होणार. तर आता थोड्या वेळाने आपण घालायला घेणार आहोत. आता शिजलंय बऱ्यापैकी ते. तर इथे आपण दुसऱ्या टोपामध्ये घातलेलं आहे आणि आता सावलीमध्ये पटकन आपण टाकून घेणार आहोत, पटकन करणार आहोत. त्याच्यानंतर जी काही आपला जो काही खाटला आहे तो आपण नंतर बाहेर नेणार आहोत उन्हामध्ये सुकवण्यासाठी. तर हे उन्हाच्या आधी करायचं पटकन, नंतर मग उन्हामध्ये नेऊन ठेवायचं. आता ह्याच्या जो खाली आपण ट्रान्सपरंट कागद वापरलेला आहे, कारण की सुकल्यानंतर इझिली निघतात, पुढे तुम्हाला बघायला मिळेलच. तर आता आपण त्याच्यावरती घालणार आहोत. तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही घालू शकता. तुम्हाला गोल हवे तर गोल घालू शकता. तुम्ही कसे पण येतील शेपचे तसे तुम्ही करू शकता. फक्त छानपैकी पसरवायचे, जेणेकरून पापड हे चांगले फुलतील यासाठी. तर इथे आपण मस्तपैकी एक-एक करून सगळे टाकतोय आणि जर ट्रान्सपरंट कागद टाकलात ना, की सुकल्यानंतर इझिली येतात. जसं आपण साडीवरती उडदाचे पापड वगैरे पण घालतो किंवा तांदळाचे पापड वगैरे घालतात. आपण लेटेस्टमध्ये बनवलेले तांदळाचे पापड वगैरे, तर ते आपण बघितलं असेल साडीवरती वगैरे घातलेले वगैरे होते, तर ते निघतात. पण हे एकदम पातळ मिश्रण असतं, त्याच्यामुळे ना ट्रान्सपरंट तुम्ही कागद जर वापरलात ना, किंवा कागद जरी तुम्ही कागदावरती जरी टाकलं साडीच्या ऐवजी, तरी इझिली ते निघतात. आणि ह्या सीझनला मोठ्या प्रमाणात पापड, लोणची, मसाले घरगुती हे घातले जातात. आणि मेन म्हणजे ह्याच्यातून व्यवसायसुद्धा केला जातो, ह्याच्यातून 4 पैसे कमवलेसुद्धा जातात. आणि कोकणी प्रोडक्ट असल्यामुळे लोकं आवडीने घेतात. मेन म्हणजे प्युअर ऑर्गॅनिक असतं, घरच्या घरी बनवलेलं असतं, त्याच्यामुळे लोकं आवडीने ह्याला घेतात आणि प्रतिसाद पण चांगला मिळतो. तर या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात हे केलं जातं. आणि आता सीझन कसला आहे पापडांचा तर आहेच, पण त्याच पद्धतीने आंबा पोळीचा सुद्धा आहे. म्हणजेच काय, तर आंब्याचे साठे. तर आता बघूया, आपल्याकडे ऊन तसं पाहिजे तसं नाही आहे साठ्यांसाठी. तर जेव्हा ऊन वगैरे येईल तेव्हा आपण साठेसुद्धा घालू, सो त्याचेसुद्धा व्हिडिओ येतील. पण त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, जेणेकरून ते तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तर ते पण आपण बनवू. तर ते साबुदाण्याचे पापड आपण करायला घेतलेले, त्याचं काम एकदम चालू आहे बघा. तर थोडेफार घालून झालेले आहेत आमचे. तर असे थोडे थोडे करून आपण सगळे आता ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. तर इथे आपण कलरचे नाही करणार आहोत पापड, कारण की आपण असेच करणार आहोत. कलरचे पण छान दिसतात पापड, खायला पण मजा येते. पण आम्ही म्हटलं चला आपण करतोय तर आपण नॉर्मलच करूया, कलर वगैरे नको टाकूया. गेल्या वेळेस आपण टाकलेले होते कलर, बघितले असाल तुम्ही. त्याच्यामध्ये आमची एक चूक झाली, ती पण मी तुम्हाला सांगितलं, तर ती तुम्ही चूक करू नका. थोडं पायच्यामध्ये ना कमी ठेवलं ना मीठ, तरी काय हरकत नाही. तर ते जे मिश्रण ते आम्ही आधीच केलं होतं आणि थोड्या वेळानंतर आम्ही घातलं, त्याच्यामुळे ते घट्ट झालं आणि मीठ सगळं एकजीव झालं आणि मग ते खारट झालं. पण याच्यामध्ये आम्ही मिठाची लेवल थोडी कमी ठेवलेली आहे. तरी ते आम्ही दोघी घालतोय पटापट. आता पापड म्हटलं ना, की घरातले सगळे असले की कसं पटकन होतात. त्याच्यामुळे जास्ती वेळ पण जात नाही आणि पटकन कामंसुद्धा होतात. आणि हे जे पापड आहेत ना, ते बनवायला अगदी सोपे, अगदी सरळ आहेत. तुम्हीसुद्धा बनवू शकता आणि ह्याच्यामध्ये ज्या काही लागणाऱ्या वस्तू आहेत त्या आपल्या घरातच असतात, त्याच्यामुळे तुम्ही बनवू शकता. आणि या दिवसांमध्ये साबुदाण्याचे पापड वगैरे केले जातात, कारण की उपवासाला खाल्ले जातात म्हणून. तर बघा मस्तपैकी इथे आपण टाकत गेलेले आहेत. तर शेप वगैरे बघाल तरी जरा थोडे आडवे-तिडवे आलेले आहेत, तर ठीक आहे, एवढं काय चालतं. सुकल्यानंतर काय ते काय जसे दिसतीलच. पण बघूया, सुकवून झाल्यानंतर आपण शिळपणी करून बघू. म्हणजेच काय, तर तळून पण बघू. बघूया कसे काय होतात. दुपारनंतर कळेल ऊन वगैरे कसं काय आहे, किती सुकलं काय सुकलं पण पापडनं जर तुम्ही करत असाल ना, तर 2 ते 3 ऊनही लावावीच लागतात. कारण की वर्षभर आपल्याला ते वापरायचे असतात, त्याच्यामुळे ऊन हे आपल्याला लावावंच लागतं. तर इथे बघा, आमच्या शेजारच्या काकीसुद्धा इथे घालतात आणि इथे पटकन आम्ही दोघी घालतोय. पटकन बनलं आणि पटकन आपण इथे घालायला घेतलं. बाकीच्या पापडांना जसा उशीर लागतो तसं ह्या पापडांना काही एवढा उशीर लागत नाही. आणि गावाकडे म्हटलं की काय पापड सकाळच करायला घेतात, कारण की बाकीची पण कामं असतात त्याच्यामुळे. तर इथे आपण आता एक करून घालत आहोत. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर इथे आपले सकाळच पापड घालायला सुरुवात आपण केलेली आहे आणि आता थोडेसेच राहिले, ते झाले की मग आपण डायरेक्ट जो काही खाटला आहे, जी काही खाट आहे, ते आपण उन्हामध्ये ठेवणार आहोत. तर ऊन बघूया किती काय पडतं, त्याच्यानुसारच तो क्लायमेट थोडं पावसाचं आहेच, बघूया. संध्याकाळी वगैरे झाली ना की मग थोडं क्लायमेट बदलतं. तर जसं क्लायमेट असेल तसं, किंवा हे फॅनवरती पण जरी आपण ठेवलं तरी बऱ्यापैकी सुकतात. त्याच्यानंतर उन्हामध्ये जरी ठेवलं तरी काही हरकत नाही.
थोडेसे बाकी आहेत आपले घालायचे. त्याच्यानंतर मग आपण उन्हामध्ये ठेवू. आता ह्या कागदावरती बऱ्यापैकी सगळे राहतील, कारण की घट्ट घट्ट टाकलेले आहेत, त्याच्यामुळे एवढी काही जागा काही आतमध्ये राहिलेली नाही आहे. त्याच्यामुळे जवळजवळ घातले, त्याच्यामुळे जागा पूर्णपणे पुरेल त्याला. तर आता आपले हे शेवटचे पापड. आता आपण नंतर काही बनवणार नाही पापड, कारण की ऊन नाही आहे, त्याच्यामुळे आपण मोस्टली आमच्याकडे तांदळाचे पापड मोठ्या प्रमाणात केले जातात आणि हे ह्याचे बनवले जातात. उडदाचे पण केले जातात. उडदाच्या पापडांना पण खूप मोठी खटपट असते. पीठ भिजवण्यापासून पीठ चेचण्यापर्यंत ते पुढची बाबा लाटणं वगैरे खूप असतं. आणि मेन म्हणजे आटा पण खूप महाग झाला आहे, त्याच्यामुळे तांदळाचे वगैरे पापड जास्तीत जास्त केले जातात. कुरड्या वगैरे केल्या जातात तांदळाच्या. आणि हे साबुदाणा पापड. आता आपण पापड नाही करणार, पापड आपले एवढेच आहेत. हे शेवटचे आपले ह्या सीझनचे पापड बनवतो आहे. आपण पुढच्या वर्षी आता परत बनवू, पण ह्या सीझनचे आपले हे शेवटचे पापड आहेत. तर इथे बघा कसं घट्ट झालं आहे बघा. जसं गार होत जातं ना, तसं पटकन घट्ट होत जातं. तर आता हे थोडं थोडं ना घट्ट होत चाललेलं. तरी पण मी पसरवते, जेवढं पसरवता येईल तेवढं मी पसरवते, कारण की ते फुलतात मस्त. जर तसेच तुम्ही तिथल्या तिथे ठेवलं नाही तर तो गोळा होतो आणि नंतर ना जेव्हा आपण हे करतो म्हणजे तळतो ना, तेवढे फुलत नाहीत पापड. जेवढं तुम्ही पातळ हे कराल ना तेवढं. तर बघा थोडा वेळ झाला ना, तर बघा कसं साबुदाणा एकजीव झालेला आहे, म्हणजेच काय तर घट्ट झालेला आहे. तर इथे आता आपण टाकूया थोडं थोडं. थोडंच राहिलं हे, एवढं टोपात दिसते तेवढंच. तर हे झालं की आपण मग डायरेक्ट उन्हामध्ये घेऊ. तर इथे बघा पळीने आपण मस्तपैकी पसरवतो आहे. तर अशा पळ्या वापरायच्या, जेणेकरून मग पसरवता येतात. तर इथे पळी वापरलेली आहे आपण. तर बघा मस्त अशापैकी आपले पापड झालेत घालून. थोडंसं बाकी आहे. अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा ह्या सीझनला घालू शकता. ऊन असेल तर तुम्ही घालूच शकता. तर पाऊस म्हटलं की असं सगळीकडे पडतच असतो, किंवा काही ठिकाणी पडतं, काही ठिकाणी पडतच नाही. तुमच्याकडे नसेल पडत तर लवकर घालून घ्या पापडसुद्धा तुम्ही. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. तर चला आता आपण हा जो खाटला आहे ना, तो आता बाहेर घेऊन जाऊया उन्हामध्ये. तर इथे बघा झाले सगळे घालून आपले शेवटचे. तर आता नेऊया आपण उन्हामध्ये, आणि मग उन्हामध्ये कसं काही होते बघूया. ऊन जर जास्त असेल तर काय सुकतील पटकन, कमी असेल तर मग उद्या आपण घालूच. तर चला आता जाऊया बाहेर घेऊन त्यांना. तर अशा पद्धतीने आपले सगळे पापड छानपैकी घालून झालेले आहेत बघा. कलरचे असते तर अजून छान दिसले असते, पण आपल्याला कलरचे नव्हते करायचे म्हणून. तर चला आता ह्याला खाटल्याला आपण उन्हामध्ये घेऊन जाऊया. तर इथे बघा उन्हामध्ये घातलेले आहेत. तर थोड्या वेळानेच आम्ही आलो बघायला. तर इथे बऱ्यापैकी असे झालेले आहेत बघा. थोडे सुकल्यासारखे झालेले आहेत, पण थोडे ओलसर लागत आहेत, कारण की खालचा जो काही भाग आहे तो थोडा ओला आहे त्याच्यामुळे. तर बघूया थोड्या वेळाने आपण अजून हे करून. आता इकडे काय ठिकाणी काकीने थोडं उलट्या करून ठेवलेल्या आहेत. हे बघा कुरड्या ना, सॉरी, आपले पापड साबुदाण्याचे. काय अजून आपल्याला करायचे आहेत. थोड्या वेळाने आपण करूच. हे बघा अजून वरून एकदम सुकल्यासारखे वाटत आहेत, पण खाली अजून थोडे ओलसर आहे. साबुदाणा प्रॉपर अजून सुकलेला नाही आहे. तर बघूया थोड्या वेळाने आपण करू. तर एवढे सगळे पापड आपले छानपैकी सुकतात उन्हामध्ये. आणि हे बघा थोड्या वेळाने ना मी परत आली, आणि मग आता म्हटलं चला करूयाच उलटे, कारण की उलटे केल्याने कसं जे काही पापड आहेत ते खालची बाजू जी आहे ती छानपैकी सुकेल. आता ऊन एवढं नाही आहे, पण ठीक आहे. थोडं क्लायमेट तसं आहे, त्याच्यामुळे पावसाचं हे बघा इझिली निघतात. त्याच्यामुळे ना तुम्ही जर ट्रान्सपरंटवरती टाकलत नाही बघा, अजिबात काही चिकटत नाहीत पापड किंवा काहीच नाही. फक्त मी काढते बघा कशी पटकन पटकन. तर असे इझिली निघतात पापड, अजिबात चिकटत नाहीत, काय नाही. तर जी खालची बाजू आहे ती आता आपण जरा थोडी सुकवूया, आणि मग उद्या आपण परत टाकणारच आहोत उन्हामध्ये. हे बघा किती मस्त इझिली निघतात. काढायला पण मजा आली मला. तर इथे बघा मी काढायला घेतल्यात. तर अजून बऱ्यापैकी आहेत ते काढून झाले, की पुढे मग तुम्हाला दाखवते क्लायमेट वगैरे कसं आहे, पावसाचं काय आहे. तर व्हिडिओ आवडला तर परत एकदा सांगते, लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आता आपण पुढच्या वर्षी बनवूच पापड. तर यंदाचे आपले जे काही पापड आहेत ते झालेले. आम्ही काही साबुदाण्याचे पापड कधी बनवत नाही, पण म्हटलं चला ह्यावेळेस बनवूया आपण. तर घेतलेले आम्ही बनवायला. तिथे मी सगळे छानपैकी पलटून घेतलेले आहेत. तर हे बघा थोड्या उन्हानंतर थोडे असे झालेले आहेत पापड. हे बघा अजून थोडे सुकायचे आहेत, पण हे असे झालेले आहेत. तर उद्याचं ऊन वगैरे आपण लावूच, मी तुम्हाला दाखवेन पुढे. तर अशा पद्धतीने हे थोडे मी पलटे करून ठेवलेत, आणि आता बघू उद्या वगैरे कसं सुकतंय, काय सुकतंय. तर त्याआधी तुम्ही क्लायमेट बघा कसं झालं आहे बघा. पावसाचं क्लायमेट आहे एकदम. ऊन अजिबात नाही आहे, पाहिजे तसं ऊन कडक अजिबात नाही आहे. त्याच्यामुळे हे क्लायमेट असं असल्यामुळे आपले पापड सुकलेले नाही आहेत. तर आता हे जे पापड आहेत ना, हे बघा अजून नरमच आहेत. म्हणजे खूप नरम आहेत. तर आता आपण हे तसेच घरी ठेवणार आहोत. घरी घेऊन जाऊ आणि उद्या परत सुकत घालू. तर उद्या मी तुम्हाला दाखवेन. तर चला बाय बाय.